आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मावशी हे बघ, दोन भाच्या झाल्या भाच्या लक्ष्मी सारख्यात घरी या बघायला। अरे पण ही सगळं काय चाललंय? काय चाललंय म्हणजे माझ्या बहिणीला सासरी त्रास होतोय म्हणून मी तिला वाजत गाजत घरी घेऊन चाललोय। हा अरे पण ह्यो काय वेडेपण आहे? अशाने तिला काय भविष्य राहील का? अगं मला तर वाटतंय पोरी झाल्या म्हणूनच बाहेर काढला असेल तिला, नवऱ्यानेच टाकला असेल। अरे पण लगेच माहेर घेऊन यायची गरज होती का? सगळी जर असंच वागायला लागली तर पोरींचा संसार टिकणार आहे का? मला सांग। ए, थांबा थांबा थांबा। काय म्हणला मावशी? संसार टिकल का? संसार टिकवणं, सगळ्यांचा सांभाळ करून येणं, आपल्या घरातल्या माणसांचा त्रास सहन करणं, हे सगळं बाईनच का करायचं असतो? अरे बाई म्हणजे कोण वाटतं तुम्हाला? अरे लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते बाई, ज्या घरात जाते ना ते घर उजळून टाकते बाई, आपल्या घराला घर पण देते बाई, प्रत्येक पुरुषाला जन्माला घालते बाई। अरे आई म्हणून सांभाळ करते, बहीण म्हणून काळजी घेते आणि बायको म्हणून पाठीशी उभी राहते ना ती असती बाई। देवीचं रूप असते, मायेचा झरा असते बाई, तिच्या येण्यानं घर फुलतं, तिच्या नसण्यानं घर सुनवतं, ती असते बाई। घरावर संकट आलं ना तर त्यासाठी लढायला वादळ होते, ती असते बाई। अरे आपल्या आधी आपल्या घराचा विचार करते बाई, तिच्या मनात कुठला स्वार्थ नसतो ना ती असते बाई। अहो ती थकती, ती दमती, तरी पण आपल्या घरासाठी पदर खोचून उभी राहती बाई, आपल्या संसारालाच आपलं जग मानते बाई। जिच्याशिवाय पुरुष अपूर्ण आहे ना ती असते बाई। मग अशा बाईला तिचं सासर तिची कदर करत नसेल तर का म्हणून तिने तिकडे राहावं? अरे तिला मुली झाल्या म्हणून साक्षात लक्ष्मीच्या जीवावर तुम्ही उठत असेल तर का म्हणून तिने त्रास सहन करावा? आणि माझ्यावर एवढी पण वाईट वेळ आलेली नाही की माझ्या बहिणीला त्रास होत असताना पण मी तिला असं एकटीला नरकात सोडून येईन। आणि तीच काय गावातली तिच्या जागी कुठली पण पोरगी असती ना तरी पण मी हेच केलं असतं। अरे पण हे सगळं खरं आहे, पण संसार मोडलेल्या पुरीला असं वाजत गाजत आणायचं खरं आहे का? हा काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे त्यात? तिला सुखात ठेवणं, तिला या सगळ्या त्रासातनं बाहेर काढणं हा एक भाऊ म्हणून माझी जबाबदारी आहे ना। तुम्हाला माहिती आहे आई आणि मुलीच्या नात्याची नाळ आई जिवंत असेपर्यंतच टिकते। भावा बहिणीचं नातं म्हणजे आत्मा आहे, आत्मा। आपलं शरीर गेल्यानंतर जळतं पण आत्मा आत्मा अमर राहतो, तसंच ते नातं पण अमर राहतं। अहो बहिणी म्हणजे ना, बहिणी म्हणजे भावाचा जीव असतो। भाऊ आहे ना, भाऊ बाकीच्या नात्यांची जबाबदारी घेतो, पण बहिणीची आहे ना बहिणीची काळजी घेतो। प्रत्येक भावाचा त्याच्या आयुष्यात दोनदा जीव जातो, दोनदा। कितीदा? दोनदा। त्याचा श्वास थांबतो तेव्हा तर जातोच, आणि त्याची बहीण जेव्हा घरातून लग्न करून निघून जाते ना तेव्हा पण जातो। मला सांगा, आपला श्वास आपण ज्यांच्या हवाली केलाय ते घर जर तिची काळजी व्यवस्थित घेत नसेल तर एका भावानं काय करायचं? काय करायचं? तुम्हाला पण लेकी आहेत, तुम्हाला पण सुना आहेत, तुम्हाला पण बहिणी आहेत, त्यांची आत्तापासूनच काळजी घ्या। त्यांच्या पाठीशी आत्ता तुम्ही नाही ना उभं राहिलात तर त्यांचं आयुष्य नरक होऊन जाईल, नरक। मुलीचं माहेरच तिच्यासाठी आधार असतो, तिला आधार देत राहा। बघा बाई तिच्या कर्तृत्वानं सगळं जग कसं बदलते ती। हा अगदी बरोबर। खरं तर आज सूर्य जे करतोय ना ते प्रत्येक भावाने त्याच्या बहिणीसाठी करायला हवं। तिला सांगायला हवं की बाई तुझा नवरा, तुझा संसार
हे चुकीचं जरी निघालं तरी तुझं आयुष्य संपलं असं नाही होत. उलट तू नव्याने सुरुवात कर, परत उभी राहा. आणि हो, या सगळ्यामध्ये तू स्वतःला एकटी नको समजूस हं? मी तुझ्या पाठीशी आहे हे कायम लक्षात ठेव. हे सांगायला हवं त्याने. काय ना, मुलगी एकदा लग्न करून सासरी गेली की ती परकी होते. तिचं माहेर तिच्यापासून कायमचं तुटतं असंच असतं ना, असं म्हणता ना तुम्ही. पण असं नाही होत. उलट तिची माहेरची माणसं जर खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिली ना, तर तिच्या आयुष्याचा उत्सव कसा होतो हे आज सूर्याने इथे सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. आणि मला ना मनापासून वाटतं की प्रत्येकाने आपल्या सासरच्या त्रासात अडकलेल्या बहिणीची अशीच सुटका करायला हवी. प्रत्येक बहिणीला सूर्यासारखा भाऊ लाभायला हवा. मग बघा, तिच्यावर तिचा जीव जायची वेळ कधीच येणार नाही. सासरचा छळ सहन करण्याची वेळ कधीच येणार नाही. तिचं आयुष्य कायम सुखात जाईल याची खात्री आहे मला. आणि गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. तर जगातल्या प्रत्येक बाईला, प्रत्येक बहिणीला सुखानं जगण्याचा अधिकार आहे. अरे मला 4 बहिणी आहेत ना, मला तर अभिमान आहे. आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं हे कर्तव्य आहे माझं. आणि म्हणून तर मी माझ्या बहिणीला असं वाजत गाजत माहेरी घेऊन येतोय. हा, तिनं मुलींना जन्म दिला, त्याच्यात काय चूक आहे तिची? तिला वाईट माणसं मिळाली, त्यात काय चूक आहे तिची? ती बाई आहे, त्यात काय चूक आहे तिची? मग तिची काही चूक नसताना का म्हणून तिनं हे सगळं भोगावं? का म्हणून त्रास सहन करत जगावं तिनं? तिला सन्मानानं जगता यावं ना, म्हणूनच मी हे सगळं करतोय. आणि माझ्या बहिणीच्या जगण्याचा उत्सव साजरा झालाच पाहिजे. माझ्या बहिणीला मी कायमचं घरी घेऊन चाललोय. वाजवा. बाळा, सोन्याच्या पावलाने लेकी घरात आले. घे, ओवाळते ना. धनुधाम, आज तिच्या नाती घरी आलेत. तिला जवळ दे. आज आजीचं मान.